विद्यार्थीच राहावं कायमस्वरूपी. ओके, तर हे प्रोडक्ट आहे ज्या ज्या घरामध्ये ऍसिडिटी, पित्त, पचनाचा किंवा पोटाचे विकार आहेत, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखे आजार आहेत, अशा कोणालाही तुम्ही हे 20-20 थेंब सकाळ संध्याकाळ देऊ शकता आणि त्यांच्या त्या आजारातून त्यांना बाहेर यायला मदत करू शकता. एक कपभर पाण्यामध्ये 20 थेंब हे प्रोडक्ट देऊन तुम्ही त्यांच्या आजारामध्ये एकदम सुंदर रिझल्ट घेऊ शकता. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे घरामध्ये जर सुंदर ही प्रोडक्ट आहे आणि त्याचा वापर तुम्ही करू शकता. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे, त्या सरांनी असे 2 बोट वरती राम सर बरोबर मी विसरत नसतो म्हणून मी आगावी. ओके, नाही आता तुम्ही नंतर विचार कोणाला काही एज फॅक्टर नाही. 6 महिन्याच्या बाळाला पण तुम्ही देऊ शकता, फक्त 2-4 थेंब द्यावे लागेल. एखादा 2-5 वर्षाचा असेल तर त्याला 2-5 थेंब द्यावे लागतील. ओके, त्याचं जेवढं वय तेवढे थेंब द्यायला हरकत कधीपर्यंत 20 वर्षापर्यंत. 20 वर्षाच्या पुढे तुम्ही 20 थेंब, 30 थेंब, 40 थेंब पण देऊ शकता. समजलं? त्याला काही असं काही बंधन नाही. ओके, हा थायरॉइडसाठी आता ज्याने तुम्हाला बोलवलंय ते सांगायला मी सांगून टाकतो. स्टेम सेल आणि सेव्हन घ्या किंवा सेव्हन आणि अल्कोविटा घ्या. थायरॉइडला तुम्हाला बेस्ट रिझल्ट मिळतो. किंवा लेडी केअर आणि ब्लूबेरी घ्या, तरी पण थायरॉइडला रिझल्ट मिळतो. आपल्याकडे मल्टिपल प्रोडक्ट आहेत जे एका आजारावरती म्हणजे शेकडो आजारावर काम करणारे असे प्रोडक्ट आपण युनिसेक्स प्रोडक्ट तयार केलेले आहेत. ही मल्टिपल डिसीजला बरं करणारे प्रोडक्ट तयार केलेले आहेत. ओके, चला तुम्हाला सगळ्यांना स्वतःची व्हॅल्यू माहिती आहे का?